हालेलुया. प्रभूमध्ये आपण सर्वजण त्याच्या स्तुती करता, त्याच्या जय घोषा करता आपण जमलेलो आहोत. आणि स्तोत्र करताना सांगितलं की परमेश्वराचं स्तवन माझ्या मुखात सतत असेल, त्याचा धन्यवाद मी सर्वदा करीन. आमेन. आमेन. तर आज आपला जो परमेश्वराविषयी आणि परमेश्वराकरता आणि आपल्याकरता जो आज परमेश्वराने विषय आपल्याकरता आलेला आहे तो आहे जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. पाहूया, आपण सुरुवात करूया. परमेश्वराला धन्यवाद देऊया की प्रभू आपल्याला याच्यामध्ये सहाय्य करो. त्याचं वचन आपणाला समजण्याकरता जास्तीत जास्त त्याची सद्बुद्धी आपल्याला देऊ. पवित्र आत्म्याला त्यांनी आपल्याला सहाय्यक म्हणून पाठवलेलं आहे. आणि खरोखर येत्या काही दिवसामध्ये मी ऐकत आहे की परमेश्वर, यहोवा परमेश्वर, प्रभू येशू ख्रिस्त याच्याभोवती आमची प्रार्थना सुरू असते. पवित्र आत्म्याला आम्ही पाहिजे तेवढं महत्त्वाचं स्थान देत नाही. पण पवित्र आत्मा कोणी असं एक हे नाही, तो पवित्र आत्मा व्यक्ती. याच्याविषयी पण आम्ही पुढे पाहूया. आजचा विषय तो नाही आपला, पण आत्म्याला सहाय्य मागितलं पाहिजे, पवित्र आत्म्याला सहाय्य मागितलं पाहिजे. हालेलुया. हालेलुया. योहानाचे सुवर्तमान अध्याय 1:29. दुसऱ्या दिवशी येशूला आपणाकडे येताना पाहून तो म्हणाला, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. काय? जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आणि अध्याय 1 वचन 35-36. त्यानंतर दुसऱ्या दिवशी योहान आपल्या शिष्यातील दोघांसह पुन्हा उभा असता येशूला जाताना न्याहाळून पाहून म्हणाला, हा पहा देवाचा कोकरा. हालेलुया. हालेलुया. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. माझ्या ख्रिस्तात जमलेल्या माझ्या प्रिय मंडळींनो, आपल्या सर्वांना मी प्रथम प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये प्रेमाचा सलाम सांगतो. तुम्हा सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये शांती असो. मी छोटासा प्रश्न करेल, मोठा करणार नाही. जे आम्ही आज इथे जमलेलो आहोत, तर ज्याच्या त्या परिणामाने त्यांनी उत्तर द्यावं की आम्ही कशासाठी जमलेलो आहोत. एकेकाने सांगावं की आम्ही कशासाठी आज जमलेलो आहोत, कशासाठी जमलो. एकेकाने सांगावं काय रिझन. प्रार्थनेसाठी एकत्र जमलो. प्रार्थनेसाठी एकत्र जातो. देवाचं वचन ऐकण्यासाठी. देवाचं वचन ऐकण्यासाठी. तुझं काय म्हणणं? देवाची स्तुती आराधना करण्यासाठी आपण एकत्र जमलो. सिस्टर, देवाची प्रार्थना करायला आणि देवासोबत बोलायला, म्हणजे देव आपल्या सोबत बोलतात. क्योंकि देवाला आपण बसून देव आपल्याशी बोलतोय. बोलतो. प्रशंसा, तू काय म्हणते? देवापाशी जोडण्यासाठी. देवापाशी जोडण्यासाठी. तुझं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं आहे म्हणजे देवाला बघावा. देवाला बघण्यासाठी. देवाला बघण्यासाठी. देवाला बघण्यासाठी. हा, सगळ्यांचे चांगले उत्तर आहे. आज मला हे सांगू द्या की आपण सर्व येथे कशा करता जमलो आहोत. तर आमचे उत्तर हे असेल, प्रार्थना करण्यासाठी, देवाचे वचन ऐकण्यासाठी, ऐकून बरे वाटते म्हणून, मनाला शांती मिळते म्हणून. हे आमचं ठरलेलं उत्तर. बरोबर. आता तू तर प्रार्थना करण्यासाठी, वचन ऐकण्यासाठी, मनाला शांती मिळते म्हणून, बरं वाटतं म्हणून, देवाला पाहायचं आहे म्हणून आमचं ठराविक उत्तर आहे.
आणि आम्ही जेव्हा चर्चमध्ये जातो प्रियांनो, तर आम्ही कशाला जातो? प्रार्थना करण्यासाठी, आशीर्वाद मागण्यासाठी, घरामध्ये बरकत येण्याकरता, मुलाबाळांना आरोग्य मिळण्याकरता, स्वतःला आरोग्य मिळण्याकरता, आमच्यावरती समस्या दूर होण्याकरता, ह्याकरता आम्ही चर्चमध्ये जातो. उद्देश जर कुठल्याही मेंबरला किंवा लोकांना आपण विचारला तर त्याचं उत्तर काय असेल की प्रार्थना करण्यासाठी आणि परमेश्वराचा विश्राम दिवस आहे म्हणून आम्हाला चर्चमध्ये जायचं आहे. उत्तर बरोबर आहे, सगळ्यांची उत्तरं बरोबर आहेत, पण थोडं मिसिंग होतं याच्यामध्ये. काय ते आपण बघूया. पण जे सर्वात महत्वाचे आहेत ते म्हणजे पाप. काय काय महत्वाचं आहे सगळ्यात? पाप. आपण पापाचा विषय आला किंवा पाप हा जर शब्द आपण उच्चारला चर्चमध्ये, संदेशामध्ये, की सर्वांनी पाप केला आहे आणि सगळे ते देवाच्या गौरवाला गुन्हे पडले आहेत. पाप हा शब्द ऐकल्याबरोबर लोकांना तितका काही आनंद होत नाही, खुश होत नाहीत लोक. ते जरा मग याच्याकडे बघ त्याच्याकडे बघ, पापावर्षी चाललाय विषय आहे ना, काय पापाविषयी सांगत आहे. मग आम्ही आमचे बघलं झाकायला सुरुवात करतो, बघायला सुरुवात करतो. आम्ही आशीर्वाद मिळवण्यासाठी येतो, आम्ही आरोग्य मिळवण्यासाठी येतो, आम्ही प्रार्थना करण्यासाठी येतो, पण आम्ही विसरून जातो की सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आमच्यामध्ये असणारं पाप आहे. आणि ते जर पाप हरण करण्याचं जर पुढे जायचं आहे तर आम्हाला तिकडे जायचं आहे. आणि आम्ही तेच नेमकं काय करतो? मिसिंग करतो. मग काय? मग मी सांगतो की याच्यामध्ये थोडं आपण बघूया काय. कारण की पापाची कृतीच अशी आहे जे करताना आपल्याला फार चांगलं वाटतं. पाप करताना कोणाला वाईट वाटतं काय? मनुष्य जातीला तर खचितच नाही पाप करताना वाईट वाटेल. तुम्ही म्हणाल कसं काय मला आनंद होत नाही? कसं काय आनंद होत नाही? जर एखाद्याची 100ची नोट तुमच्या समोर पडली, तुम्ही तिकडून येतात, तुम्ही बघितली की पडली आहे आणि मला पैशाची गरज आहे, तर तुम्ही त्याला आवाज देणार नाही, तर तुम्ही जाऊन तिथं उभं राहाल, तिथं घुटमाळाल किंवा त्याच्यावरती पाय ठेवाल हळूच. आणि ती आम्ही काय करू? घेऊ. म्हणजे कसं वाटलं आम्हाला? आनंद वाटला, बरं वाटलं ना. मग ते 100 रुपये आम्ही कुणाचे घेतलेले त्याच्या खिशातून पडले, त्याच्या पगाराचे असतील, त्याने कष्टाने कमवलेले असतील, ह्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही आहे. पण मला मिळाले, मला बरं वाटलं, माझ्या खिशात ते आले, गरम नोट 100ची माझ्या खिशात आली. आणि मग ती मी त्या दिवशी मग काय घरी चांगलं काहीतरी खायला घेऊन गेलो, चांगली भाजी घेऊन गेलो, मिळाले मला 100 रुपये. आणि मग दुसऱ्या दिवशी 100च्या ऐवजी माझा 200 रुपयाचा तोटा झाला, कारण की जे मी खायला आणलं होतं ते खाऊन मला जुलाब लागले. मग त्याविषयी मला आनंद नाही वाटला. ते खाताना मला बरं वाटलं, पाप करताना बरं वाटलं, पण तिची फेड जेव्हा आली तेव्हा ते मला बरं वाटलेलं नाही. आणि मग मला पश्चाताप होतो, अरे नाही, मला ते घेतले नव्हते पाहिजे, अरे नाही, मी त्याच्यावर असं नव्हतं वागलं पाहिजे, नाही, शेठने मला काम सांगितलं मग मी केलं पाहिजे होतं. माझा बॉस मला महिनाभर अगोदरपासून सांगत होता की काम इमर्जन्सी आहे, काम अर्जंट आहे, सगळं आहे. आणि मला असं वाटत होतं की माझ्याशिवाय त्याचं काम होऊच शकत नाही, म्हणून त्याचं आज काम अर्जंट आहे, उद्या काम अर्जंट आहे ना, तर मी त्याच दिवशी घरी राहतो आणि त्याला न सांगता घरी राहतो. आणि मग मी त्याला घरी राहून सांगेल की जेव्हा त्याचा कॉल येईल, बॉसचा कॉल येईल, अरे कुठेही आपल्याला काम फार अर्जंट होतं, तर मी सांगेल साहेब काय सांगू, माझे आजोबा अचानक वारले म्हणून मला झालं, मी तुम्हाला फोन सुद्धा नाही करू शकतो. माझं कोणतरी आजारी पडलं किंवा मला काहीतरी झालं,
आम्हाला वाटतं की माझ्यापेक्षा त्याचं काम चालू शकत नाही. हे पाप करताना कसं वाटलं मला? बरं वाटलं. खोटं बोलणं मला बरं वाटलं. आणि मग त्याच बॉसने तो दिवस कसा तरी मारून नेला. पण त्याला चांगलं माहिती पडलं की यांनी मुद्दामून केलेला आहे. मग तो काय करतो, आमच्या ठिकाणी दुसऱ्याची नियुक्ती करतो आणि काही दिवसांनी आमचं महत्त्व तिथं कमी होतं. आणि होऊ शकतं की बॉस म्हणतो की ठीक आहे, तुझी एवढी तब्येत खराब आहे तर मग तू आराम पण कर, काही दिवस येऊ नको, किंवा कंपनीला अशा एम्प्लॉईची गरज नाही आणि आम्हाला काढून टाक. म्हणजे आमचं घर चांगलं चाललेलं असतं, चांगलं भरभराटीने चाललेलं असतं आणि आम्हाला वाटत असतं की मी करतो म्हणून त्याचं काम होतं आणि त्याच्या बदल्यात मला पगार मिळतो, सगळं होतं. मग ही आमची खोटी आशा काय होते, नष्ट होते. एक खोटं बोलणं आम्हाला कितीतरी महाग पडतं आणि उरतो काय आमच्या हाती, पश्चाताप. अशी अनेक कारणं आहेत, अशी अनेक उदाहरणं आहेत की आम्ही वेगवेगळ्याचे पाप करत जातो आणि ते करताना आम्हाला फार चांगले वाटतात. कारण की पाप प्रियांनो कसं आहे, पाप ह्या प्रकारचं आहे की दूध जसं आपण जेवढं तापू आणि ते जेव्हा थंड होतं तर त्याच्यावरती जी मलई येते, ती मलई खायला जशी चांगली वाटते तसं पाप करायला मनुष्याला चांगलं वाटते. त्या मलईप्रमाणे पाप आहे. आता कोणाला चीज म्हटल्यानंतर, ते लोणी म्हटल्यानंतर, बटर म्हटल्यानंतर कसं खायला चांगलं वाटतं ते आहे ना, तसं पाप कसं आहे, करायला चांगलं आहे. पण जेव्हा त्याची फेड करण्याची वेळ होते तेव्हा आम्हाला काय होतं, पश्चाताप होतो. मग आम्ही त्या ओझ्याखाली दबले जातो. ते ओझं आम्हाला सहन होत नाही आणि हे पाप मग इतकं वाढतं की त्या कुमार्गाने जमवलेला मी पैसा, ती धन दौलत, मी घेतलेलं शेत, मी बांधलेला बंगला आणि मनामध्ये एक लागलेली हुरहुर की नाही, मी भरपूर लोकांना लुबाडले, भरपूर लोकांना मी खोटं बोललोय, भरपूर लोकांकडून मी लाच घेतली आहे आणि हे मी सगळं उभा केलंय. आणि मग एक मनाला एक हुरहुर लागते आणि मनुष्य म्हणतो याच्यातून मी कसा सुटणार, हा भार माझा कसा कमी होणार. मग तो काय करतो, चॅरिटी करायला सुरुवात करतो, दान धर्म देतो लोकांना. मंदिरात जाऊन रस्त्याच्या कडेला तो दान धर्म करायला सुरुवात करतो. जे उघड्या असतील त्यांना ब्लँकेट, जे खायला नसेल त्यांना खायला पाकिट, काही ठिकाणी गोळ्या औषधं, काही ठिकाणी शिबिर. त्याला काय वाटतं की हे मी करतो, मी माझ्या आयुष्याचं जे मी पाप केलेलं आहे तर हे मी करीन तर काय होईल, थोडंसं कमी होईल, ओझं माझं काय होईल, कमी होईल, ओझं माझं कमी होईल. पण हे करता करता पण मी जाणतो, आम्ही जाणून घेतो की यार हे करून पण मला पाहिजे तशी स्वस्थता मिळत नाही. मग मी हे सांगू कोणाला, काय शेजाऱ्याला मी सांगू की मी त्या माणसाला मी उगाच मारलं होतं, त्याचा हातपाय मी उगाच मोडला होता, त्याला सांगू मी असं, मी सांगू की मी माझ्या इथून जाणारी एका स्त्रीला मी आज वर्षभर तिच्याकडे मी वाईट नजरेने बघत होतो, तर हे मी सांगू त्याला, माझ्या मित्राला. पण मला खात्री नाही की तो मित्र त्याच्याजवळ ठेवील आणि तरी ते त्याच्याजवळ जर ठेवलं नाही ते इतरत्र पसरेल आणि लोकांना कळेल की मी कोणत्या स्वभावाचा आहे आणि माझा पश्चाताप तिथं काय उपयोगाचा येणार नाही. तर माझी काय होईल, निंदा नाराजती होईल. काय होणार, माझी निंदा होईल. लोक मला छीथू करतील की हा दिसणारा माणूस कसा आहे म्हणून, हा चॅरिटी करतो, हा दान धर्म करतो, पण आहे याचा स्वभाव. कारण त्याने यांनी कबूल केलं एका माणसाजवळ की हा असा आहे. मला वाटलं होतं की मी कोणाला तरी सांगेल, माझं ओझं कमी होईल, तर माझं ओझं कमी झालं नाही, तर माझ्यावरती ते बर्डन वाढलं. लोकांच्या नजरेमध्ये आत्तापर्यंत जे मी काही नव्हतो ते लोकांच्या नजरा माझ्याकडे विरुद्ध दिशेने वळल्या आणि मग लोक म्हणतील उगाच दान धर्म करत नाही, उगाच चॅरिटी करत नाही, हे असं यांनी केलेलं आहे. म्हणून ते लोक
गप्प बसतात, आम्ही गप्प बसतो की नाही असं नाही. पण मग विचार होतो, अरे मी तर थोडंच केलंय, पण यांनी तर खूपच पाप केले. माझी बाजूवाल्यांनी भरपूर पाप केलेलं आहे, त्याच्यापेक्षा मी कमी पाप केलंय, आणि हे आम्ही समाधान मानतो. मी कमी पापी आहे, तो जास्त पापी आहे. माझ्या डाव्या हातचा तो अजून जास्त पापी आहे. मी मधला थोडा सेफ आहे, मी कमी आहे. मी तर 100 रुपये उचलले होते, मी तर थोडंफारच लोकांना फसवलं होतं, पण यांनी फार फसवलं होतं, यांनी फार फसवलं होतं. म्हणजे मी कमी आहे, माझं ओझं कमी आहे, पण ओझं आहे. मग ह्या लोकांकडून, आमच्या सोसायटीकडून आम्हाला माहिती पडतं की अमुक ठिकाणी गेल्याने, अमुक ठिकाणी तिथे पोहोचल्याने, तिथे असं असं अर्पण केल्याने आमचं पापाचं ओझं काय होतं, कमी होतं. मग आपण तिथे जाऊ. आणि लोक त्यावरती विश्वास धरून हजारोच्या संख्येने, लाखोच्या संख्येने तिथे जातात की आता आमचं पाप काय होणार आहे, त्याचं ओझं कमी होणार आहे. पण असंही काही होत नाही. कारण की जे पापाचं ओझं मी कमी करायला गेलो होतो, ते पापाचं ओझं पुन्हा मी घेऊन आलो. कारण की ट्रेनमध्ये मला बसण्याची जागा मिळाली नाही. माझं रिझर्वेशन असून पण त्या ठिकाणी 4 माणसं अगोदरच बसले होते, तर मी त्यांना शिव्या घातल्या. मला माझ्या रिझर्वेशनवरती बसू दिलं नाही. मला राग आला. मी आताच पापाचं ओझं कमी करून आलो. ते पापाचं ओझं मी परत चढून घेतलं. मी परत त्याला शिव्या घातल्या, लोकांना शिव्या घातल्या. मला धक्का लागला, मी त्याला शिव्या दिल्या, मी त्याला झापड मारली. तर माझ्या पापाचं ओझं कुठे कमी झालं आहे, तसंच राहील. आणि मग यामुळं मनुष्य काय होतो, खिन्न होतो, दुःखी होतो की नाही, आता माझं पाप काय ओझं कमी करणारा कोणी नाही. पण माझ्या प्रिय मंडळींनो, मला हे सांगू द्या की जेव्हा आम्हाला वाटतं की माझं ओझं कमी करणारं कोणी नाही, ह्या जगामध्ये कोणी नाही, माझा मित्र नाही, माझे आईवडील नाहीत, माझा बंधू नाही, माझ्या पापाचं ओझं कमी कोणी करणार नाही. मी माझ्या भावाला पण माझं पाप सांगितलं तर माझा भाऊ काही दिवस गप्प बसेल, मग तो त्याच्या बायकोला सांगेल, मग त्याची बायको दुसऱ्याला सांगेल. त्याचं असं वाढत 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 सगळीकडे होणार. म्हणजे माझं ओझं कमी होत नाही. तर हे वाढत जातं. मग असा कोण आहे हे जे माझं ओझं कमी करेल, माझं हे ओझं काढून टाकेल. मला हे पापाचा तिटकारा आहे, पण मी करू काय, मी तर जन्मताच पापी आहे. म्हणून पाप माझ्या रक्तामध्ये आहे आणि ते स्वभाव मला सुटत नाही. मग कोण असा आहे की माझं ते ओझं काढून टाकील? कुणामध्ये एवढी ताकद आहे की मला या पापाच्या भारातून मुक्त करील? असा एक आहे, आणि तो जवळ असून पण जग त्याला धुंडत नाही. तो आमच्या मध्ये असून पण लोक त्याला पाहत नाहीत. म्हणून आता योहानाचा मी शुभवर्तमान वाचलं, पहिला अध्याय वचन 29 वाचलं आपण. काय, दुसऱ्या दिवशी येशूला आपल्याकडे येताना पाहून तो म्हणाला, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. जगाचे पाप हरण करणारा, नुसतं ख्रिस्ती लोकांचे पाप हरण करणार नव्हे. मी चर्चमध्ये जातो म्हणून माझं पाप हरण करणार नव्हे. कारण की मी चर्चमध्ये जातो पण मी तशी वागणूकच माझी तशी नाही, मी वचनाप्रमाणे त्याचं चालत नाही, तर माझं पाप हरण होईल याची गॅरंटी नाही. पण जो त्या विश्वासाने गेलाय, ज्या ओझ्याखाली दबलेला आहे की माझं पाप कोणी हरण करू शकत नाही, आणि मी ऐकलं आहे की तिथे एक कोणी आहे जो माझं पाप हरण करू शकतो, त्या आशेने तिथे जातो, त्याचं पाप माझ्या अगोदर प्रभू येशू ख्रिस्त हरण करतो. हालेलुया. जगाचा पाप हरण करणारा हा पहा देवाचा कोकरा. पाप हरण करणं, याला आता तुम्ही म्हणाल याच्यामध्ये पुरावा कुठे आहे? काय पुरावा आहे की बा आम्हाला पाप आमचं हरण होतं?
तर आपण पाहू जुना करार लेवीचा अध्याय 16 वचन 7 ते 10, तसंच वचन 21 ते 22. लेवी जुना करार जुना करार काढला. सोळा अध्याय वचन 7 ते 10 आणि 21 ते 22. ज्या कोणाला मिळेल त्यांनी पटकन वाचावं. हां, मिळालं? बरं, मी वाचतो. मग त्याने ते 2 बकरे घेऊन दर्शन मंडपाच्या दारापाशी परमेश्वरासमोर उभे करावे. अहरोनाने त्या 2 बकऱ्यावर चिठ्ठ्या टाकाव्या, एक चिठ्ठी परमेश्वरासाठी व दुसरी चिठ्ठी पाप वाहून नेण्यासाठी. ज्या बकऱ्यावर पाप वाहून नेण्यासंबंधीची चिठ्ठी निघेल त्याला परमेश्वरासमोर जिवंत उभे करावे व त्याच्याद्वारे प्रायश्चित्त करावे आणि तो बकरा पाप वाहून नेण्यासाठी रानात सोडून द्यावा. तसंच वचन 21-22. अहरोनाने आपले दोन्ही हात त्या जिवंत बकऱ्याच्या डोक्यावर ठेवून इस्रायल लोकांची सर्व दुष्कर्मे व अपराध यांचा म्हणजे त्यांच्या सर्व पापाचा अंगीकार करावा व ती त्या बकऱ्याच्या डोक्यावर ठेवून त्याला नेमलेल्या मनुष्याच्या हाती रानात पाठवून द्यावे. तो बकरा त्यांच्या सर्व दुष्कर्माचा भार घेऊन निर्जन प्रदेशात वाहून नेईल. त्या मनुष्याने त्या बकऱ्याला रानात सोडून द्यावे. जुन्या करारामध्ये परमेश्वराने काय सांगितलेलं आहे? योहानाचा आपण वाचलं. दुसऱ्या दिवशी येशूला आपणाकडे येताना पाहून तो म्हणाला, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. जुन्या करारामध्ये सांगितलं की पाप वाहून नेण्यासाठी, इस्रायल लोकांचं पाप वाहून नेण्यासाठी, सर्व लोकांचं पाप वाहून नेण्यासाठी अहरोनाने, याजकाने त्याच्यावरती हात ठेवावा आणि त्याला सर्वांचा पापंगार करून त्याच्या डोक्यावर हात ठेवून तो बकरा निर्जन प्रदेशात सोडून द्यावा. तो सर्वांचे पाप वाहून घेऊन जाईल. याचा अर्थ काय आहे आपण थोड्यामध्ये पाहू. येथे एकच मी सांगतो असा की हे जे अहरोनाला परमेश्वराने सांगितलंय की तो बकरा कसा पाहिजे? निर्दोष पाहिजे, चांगला पाहिजे, निर्दोष पाहिजे, वाहून नेणारा. आणि तो असा जो निवडलेला एकच बकरा आहे, एकच कोकरा आहे, तो आमच्याकरता पाप नेऊन निर्जन स्थळी जातो. कारण की योहानाच्या अध्यायामध्ये, मत्तयाच्या अध्यायामध्ये आपण पाहतो की परमेश्वराचा जेव्हा वेळ आली आणि योहानाने बाप्तिस्मा केला आणि लिहिलं आहे की लागलेच त्याला आत्म्याने अरण्यात नेले. कोणाला? येशू ख्रिस्ताला. येशू ख्रिस्ताला हात ठेवून बाप्तिस्मा घेतला, हात ठेवून सर्व पापाचा भार त्याच्यावरती ठेवला योहानाने आणि वर आला आणि आत्म्याने त्याला काय केलं? 40 दिवस अरण्यामध्ये भार वाहून नेण्याकरता सोडून दिलेला आहे, निर्जन स्थळी, जिथे पाणी, खाणं पिणं याचा लवलेश नाही. आमचे पाप वाहण्याकरता त्याने भार घेतला. आणि दुसऱ्या याच्यामध्ये त्या शब्दामध्ये सांगायचं की जेव्हा त्या बकऱ्याला, त्या कोकराला
अरण्यात पाठवायचं आहे, त्याच्यावरती भार ठेवायचा आहे. जेव्हा याजकांनी प्रभू येशू ख्रिस्ताची चौकशी केली, त्या चौकशीमध्ये त्याच्यावरती काही दोष न आढळता आमच्या दोषासाठी, आमच्या पापासाठी लोक त्याच्यावरती थुंकले. लोकांनी त्याला झापडी मारल्या. आणि लोकांनी त्याला काय केलं? आमचे पाप त्याच्यावरती लादले आणि आमचे पाप त्या क्रूस खांबाच्या रूपाने येशू ख्रिस्ताने निर्जन स्थळी त्या गुलगुथा टेकडीवरती घेऊन गेला. हा पहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकण. तो सोडून द्यावा. गावाच्या बाहेर, वस्तीच्या बाहेर, हे पाप वस्तीच्या बाहेर गेलं पाहिजे. तो कोणतरी आमच्यातून त्यांनी घेऊन गेला पाहिजे. वस्ती शहर आहे, वस्ती घर आहे, वस्ती आमचं शरीर आहे. ह्या वस्तीतून ते पाप कोण वाहून घेऊन जाईल? तर माझा प्रभू येशू ख्रिस्त. त्याने 2000 वर्षापूर्वी ते पाप क्रूस खांबावरती वाहून नेलं निर्जन स्थळी. माझं पाप, जगाचं पाप हरण करणारं देवाचं कोकण. पाप वाहून नेलं, ओझं कमी झालंय, मान्य आहे ना? ओझं कमी झालं, आता पाप वाहून नेलं. पण महत्वाचा मुद्दा कुठे आला? ते पाप मी केलंच नाही, म्हणजे मला क्षमा मिळायला हवी. काय मिळालं? महत्वाचा मुद्दा काय आहे? क्षमा. ओझं कमी झालेलं आहे, पण मला काय मिळाली पाहिजे? क्षमा मिळाली पाहिजे. ती क्षमा मला कशी मिळेल? कशाच्या द्वारे मिळेल? तर मग ते लेवीमध्येच आपण वचन वाचलं नाही, ते आपण वाचूया. लेवीचा तेच आहे 16वा अध्याय. काय आहे? पूर्ण वाचतो मी आता आपल्याकरता 7 पासून. मग त्याने 2 बकरे घेऊन दर्शन मंडपाच्या द्वारापाशी परमेश्वरासमोर उभे करावे. अहरोनाने त्या 2 बकऱ्यावर चिठ्ठ्या टाकाव्या, एक चिठ्ठी परमेश्वरासाठी व दुसरी पाप वाहून नेण्यासाठी. ज्या बकऱ्यावर परमेश्वराच्या नावाची चिठ्ठी निघेल तो अहरोनाने सादर करून पापार्पणाबद्दल बळी द्यावा. काय करावं? पाप अर्पणाबद्दल काय द्यावं? तुम्ही बळी द्यावा. तो बळी द्यायचा आहे, तो कोकरा बळी द्यायचा आहे. एक कोकरा सोडायचा आहे. इथं कोकऱ्याची 2 रूपं आहेत, पण ते दोन्ही पूर्णपूर्ता फक्त एकाच कोकऱ्यामध्ये होते, येशू ख्रिस्तामध्ये. काय? की पाप क्षमा करणं आणि पापापासून पश्चात्तापाचा जे आम्हाला प्रतीक आहे तो भार वाहून नेणं, हे पहिले येशू ख्रिस्ताने केलं आहे. आमचे पाप भार त्यांनी वाहिले. आता राहिलं क्षमा मिळणं. क्षमा कसं मिळेल? तर रक्त ओतल्या वाचून क्षमा मिळत नाही, त्याला किंमत चुकवावी लागते. आणि तो किंमत चुकवू शकतो जो निर्दोष आहे. पुन्हा निर्दोष, निष्कलंक. कारण की योहानाच्या 1ल्या अध्यायामध्येच लिहिलं आहे की त्याचा जन्म मनुष्याची इच्छा अथवा देहाची इच्छा ह्याने नव्हे, तर त्याचा जन्म रक्त आणि पाणी याच्याद्वारे झाला. कशाच्याद्वारे? रक्त आणि पाणी. पाणी पश्चातापाचं प्रतीक आहे, तो बाप्तिस्मा आहे भार वाहून नेण्याचा, की माझं ओझं हलकं झालं आहे. रक्त आहे क्षमेचं प्रतीक. आणि तो निर्दोष आणि निष्कलंकच असला पाहिजे. त्याचा जन्म पाणी आणि रक्ताच्या द्वारे झाला आहे. आणि आम्हाला पाप क्षमा मिळाली. त्यांना आपले सर्वोच्च बलिदान त्या क्रूस खांबावरती केलेलं आहे आणि त्याचं रक्त सांडलेलं आहे. म्हणून प्रत्येकाला ही सबब नाही ठेवली की पाप क्षमा मिळत नाही. पाप क्षमा मिळालेली आहे.
पण जो त्याचा अंगीकार करेल त्याच्यासाठी आहे. अंगीकार कुठे आपण बघूया. मत्तई सुवर्तमान मी आपल्याकडे वाचतो. मत्तई सुवर्तमान अध्याय 26 वचन 26 पासून 28 पर्यंत. मत्तई सुवर्तमान अध्याय 26 वचन 26 पासून 28 पर्यंत. मग ते भोजन करीत असताना येशूने भाकरी घेतली व आशीर्वाद देऊन ती मोडली आणि शिष्यास देऊन म्हटले, घ्या, खा, हे माझे शरीर आहे. आणि त्याने प्याला घेतला व उपकार स्तुती करून तो त्यास दिला व म्हटले, तुम्ही सर्व ह्यातून प्या, हे माझे नव्या कराराचे रक्त आहे. हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरता ओतले जात आहे. हालेलुया. हा, तेच योहान पहिल्या अध्यायामध्ये 35 आपण 29 वचन पाहिलं होतं की दुसऱ्या दिवशी येशूला आपणाकडे येताना पाहून तो म्हणाला, हा पहा जगाचे पाप हरण करणारा कोकरा, देवाचा कोकरा. आणि अध्याय 1 वचन 35-36 मध्ये त्यानंतर दुसऱ्या दिवशी योहान आपल्या शिष्यातील दोघांसह पुन्हा उभा असता येशूला जाताना न्याहाळून पाहून म्हणाला, हा पहा देवाचा कोकरा. दोन्ही आले नाही याच्यामध्ये. हा पहा देवाचा कोकरा, कारण लेवीच्या अध्यायामध्ये आरोनाला सांगितलं आहे की ज्या कोणावर देवाच्या नावाची चिठ्ठी निघेल तो पाप बळी द्यावा. हा देवाचा कोकरा. आणि दुसरा ज्याच्यावरती आरोनाने हात ठेवावे आणि पाप वाहून नेण्याकरता त्याला निर्जन स्थळी सोडावे, हा पहा जगाचे पाप हरण करणारा कोकरा. थोडस लक्ष दिलं तर आपल्याला दोन्ही मुद्दे लक्षात येतात. जगाचं पाप हरण करणारा, पाप वाहून नेणारा, आणि देवाचा कोकरा म्हणजे बलिदान होणारा कोकरा. ओझं वाहून नेणारा आणि पाप क्षमा करणारा एकच आहे, सर्वसमर्थ प्रभू येशू ख्रिस्त. आणि त्यांनी आपण म्हटलं त्याने की हे घ्या, हे माझं शरीर तुम्हा करता दिलं जात आहे. भाकर पाण्याने बनते, बरोबर आहे ना. बिगर पाण्याची भाकर बनत नाही ना. भाकरीमध्ये रक्त नाही होत तर भाकर कशी बनते? पाण्याने बनते. हे तुझा भार कमी करेल, हे जो मी भार व्हायला हा तुझा भार कमी करेल, तुझ्या हाडांना मजबूती देईल. आणि हे माझे रक्त, नव्या कराराचं रक्त. कसं आहे? नव्या कराराचं रक्त आहे. यातून घ्या आणि प्या, हे पुष्कळांच्या पापाच्या क्षमेकरता ओतले जात आहे. क्षमा कशी मिळणार आम्हाला? रक्ताने मिळालेली आहे. आणि आमची शुद्धी कशाने झालेली आहे? त्याच्या भाकरीने झालेली आहे. जिवंत पाण्याच्या झऱ्याने आमची शुद्धी झालेली आहे. या दोन्ही गोष्टी येशू ख्रिस्ताने आमच्याकरता केलेल्या आहेत. जगाला हे ठणकावून आम्ही सांगू शकतो आहे, पाप क्षमा मिळण्याचं ठिकाण आहे, एकच आहे, येशू ख्रिस्त. बायबल घेऊन तर बघ, बायबल वाचून तर, पवित्र शास्त्र वाचून तर बघ. म्हणून आम्ही याच्या त्याच्याकडे पाहायचं नाही, यांनी जास्त पाप केलं त्यांनी जास्त केलं, कारण की जगाचा पापी कोण आहे? मी आहे. म्हणून माझं पाप वाहून कोणी नेलंय काय? माझा भार हलका झालाय काय? हा, मी जेव्हा पवित्र शास्त्र वाचन करीन तेव्हा मला लक्षात येईल की हा, माझं पाप वाहून घेऊन गेलाय, मला पापाची क्षमा मिळालेली आहे. तर माझ्या प्रभूने ते मला सांगितलं, त्याचं अभिवचन माझं ते आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने प्रत्येक आजाराला तुझ्या विश्वासाने बरं केलेलं आहे. तू जा आणि काही जणांना तुझ्या पापाची क्षमा झाली आहे. मग त्याने पाप केलं येशू ख्रिस्ताला माहिती आहे ना. ज्या व्यक्तीला प्रभू येशू ख्रिस्तासमोर
4 जणांनी खाली सोडलं आणि येशू ख्रिस्त त्याला पाहतो आणि त्याला म्हणतो की तुझ्या पापाची क्षमा झाली आहे. आपण त्या ठिकाणी असतो, आपल्याला जरी प्रभू येशू ख्रिस्ताचं तेवढं सामर्थ्य मिळालं असतं, मग तो खाली असता, आपल्यासमोर उतरून त्याला ठेवलं असतं, किंवा आता दारातून कोणी आणलं तो पांगळा किंवा काय हे सगळं आपल्यासमोर असतं, तर किती वर्षापासून हा असा आहे? लहानपणापासून याचा पाय वाकडा होता का पुढे चालता चालता झाला? किती वर्षांनी याला पोलिओ झाला? याचं नाव काय? का तुमच्या घरामध्ये कोणाला पोलिओ आहे पहिला? ह्या आम्ही चौकशा करू सगळ्या. मग प्रार्थना करू, प्रार्थना पण लांबलचक होईल, त्याच्यातून पण आमच्या मनात गॅरंटी नाही बरा होईल का नाही, मग आम्ही उत्तर देऊ. प्रार्थना तर करतच आहोत, पण थेरपिस्टकडे घेऊन जा, तो चांगला हाडाचा डॉक्टर आहे ना. आमची आम्हाला शाश्वती नाही आहे, ही शाश्वती आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त देतो. आणि शाश्वती आम्ही तेव्हा स्वीकारू शकतो जेव्हा आम्ही त्याच्या बलिदानावर विश्वास ठेवू की त्यांनी माझ्याकरता बलिदान दिलंय, माझी पाप क्षमा झाली आहे. तेव्हा आम्ही हे उत्तर लोकांना करणार नाही. ही गोष्ट वेगळी की दान प्रत्येकाला वेगळं आहे. पण जेव्हा कोणी विधर्मी आमच्याकडे येतो की त्याच्यासाठी आम्ही प्रार्थना करावी, तर त्याला हे झालंय, ताप आलाय, तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आत्ता आणि क्षणाला तुमचा ताप निघून जा. आमेन. माझा विश्वास आहे त्याच्यावर. तुम्ही काल डॉक्टरकडे गेला होता, त्याने गोळ्या इंजेक्शन काहीतरी दिलं असेल, त्या वेळेवर घेतलं का नाही? बरं ठीक आहे, आपण प्रार्थना करू आणि पुन्हा एकदा डॉक्टरला उद्या सकाळी किंवा कधी दाखवा. हे आमचे उत्तर की आम्हाला शाश्वती नाहीये, पण ते येणाऱ्या माणसाला शाश्वती असते की मी इथं आलो म्हणजे बरा होईल. म्हणून आमच्या अगोदर अविश्वासणारे स्वर्गामध्ये जातात लवकर, त्यांचे पाप लवकर क्षमा होतात. कारण की त्यांना माहिती आहे की इथे पापाची क्षमा मिळते, इथे माझे आजार बरे होतात. त्या विश्वासाने तिथे जातात आणि त्यांना ती क्षमा मिळते, त्यांच्या आणि त्याची पापाची क्षमा होते, त्याचा पॅरालिसिस पण बरा होतो, त्याचा हार्ट अटॅक जातो, त्याच्या किडन्या बऱ्या होतात. किडन्या तर दारू पिऊन पण खराब होतात ना, लिव्हर सूज येते, दारू पिऊन पण सूज येते, सिगरेट ओढून पण सूज येते. पण तुझ्या पापाची क्षमा झाली आहे, कारण की तो गेलाच पाप क्षमेसाठी तिथं की प्रभू माझ्याकडून चूक झाली, मला क्षमा कर. बस मिळाली क्षमा आणि आम्ही जातोय. विटामिनच्या गोळ्यात काय हा बरोबर घेतो विटॅमिनच्या गोळ्या ना, का घे जरा, मग प्रार्थना कर. विश्वास आमचा कसा पाहिजे? स्ट्रॉंग पाहिजे, मोठं पाहिजे. मलाही मिळाले, त्यांच्या अगोदर मला मिळाले. हालेलुया.